सध्या जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे. त्यांनी म्हटलंय की जास्तीचं ओबीसी आरक्षण हे घटनाबाह्य आहे, मराठ्यांना एकत्र या असं आवाहन त्यांनी केलंय. आणि मराठा समाज पूर्वीपासूनच ओबीसीत होता, त्यांना जे फायदे मिळतात ते सगळे आम्हालाही द्या असं मनोज जरांगे पाटील म्हणतात. तुमची प्रतिक्रिया काय? तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे मराठा समाजाला जे ओबीसीना ते मराठा समाजाला ही भूमिका महाराष्ट्र शासनाने यापूर्वी घेतलेली आहे आणि त्याच माध्यमातून मराठा समाजाला 5,500 कोटी रुपये मराठा समाजाच्या महामंडळाला 5,500 कोटी रुपये जे आहे ते त्या ठिकाणी कर्ज म्हणून 70,000 लोकांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. 550 कोटीचं कर्जसुद्धा त्यांना माफ करण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे फीमध्ये त्याला सवलत दिलेलं आहे. जे हॉस्टेल जे आहे ते जे ओबीसीला तेच मराठा समाजाला आहे. मग असं असताना आणखीन वेगळं आरक्षण काय पाहिजे हे आम्हाला कळत नाही आहे. घटनात्मक ओबीसीचं आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे. 15/4/16 प्रमाणे त्याला निकष पूर्ण करावे लागतात आणि मराठा समाज हा असे निकष पूर्ण करत नाहीत. हे सगळ्या जे रिटायर्ड हायकोर्ट जजेस गेले त्यांनी सांगितलेलं आहे, सगळ्या पक्षाने सांगितलेलं आहे, सगळ्या नेत्यांनी सांगितलं की मराठा समाज मागासला नाही आहे. जे काय आरक्षण आता त्यांना मिळत आहे त्यांना EWSमधून 10% 8.5% आरक्षण जे आहे ते आता मिळत आहे आणि त्याचप्रमाणे ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा त्यांना मिळत आहे. आता ते जे म्हणत आहेत की आम्हाला कुणबी दाखले द्या आणि ओबीसीमध्ये घाला. दाखला देऊन ओबीसीमध्ये घालणं एवढा सोपा तर विषय नाही आहे, कारण त्याला शेवटी मागासले पण सिद्ध करावं लागेल आणि हे सिद्ध गेल्या 5-6 आयोगांनी जे आहे ते मराठा समाज हा मागासला नाही असं सिद्ध झालेलं आहे. तर पुन्हा तोच अट्टहास करायचा आणि संपूर्ण शासन आणि सगळा हा ओबीसी समाज जो आहे सगळा वेठीस धरायचा हे काय बरोबर नाही आहे. ओबीसी नेत्यांच्या कार्यकर्त्यांची घरं जाळायची, दुकानं जाळायची, त्यांचे हॉटेल जाळायचं हे जे महाराष्ट्रामध्ये जे आतापर्यंत जे काय संवाराचं जे वातावरण जे होतं ते या ठिकाणी त्याला कुठं धक्का पोहोचत आहे. जो पुरोगामी महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये हे ओबीसीसुद्धा त्याचे लेकर आहेत, हे मावळे आहेत. होता जीवा म्हणून वाचला शिवा आणि आज या जीवाच्या पिढ्या ज्या आहेत ते उद्ध्वस्त करायला काही मंडळी निघालेले आहेत आणि ह्याचं मला अतिशय दुःख होत आहे. याला आमचा विरोध आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हा आमचा विरोध राहील. आता कुणबी दाखले देण्याचा जो प्रकार सुरू आहे, आता आम्ही निजामाचा समजू शकत होतो. 11,000 नोंदी निघाल्या, 2.25 कोटी नोंदी. आत्ता आमची माहिती अशी आहे की सरसकट शाळांना मुख्याध्यापकांना कलेक्टरच्या माध्यमातून सूचना दिल्या गेल्या अशी आमची माहिती आहे. आणि आता ज्या जुन्या नोंदी आहे तिथं पेनानं समोर जिथं मराठाची नोंद आहे तिथं समोर कुणबी लिहायचा कार्यक्रम सुरू आहे. म्हणजे अशा प्रकारे गावागावातल्या शाळामध्ये जे आहे तर असा कार्यक्रम सुरू आहे. अशा प्रकारे संपूर्ण सरसकट मराठा समाजाला जे आहे ते या कुणबी म्हणून दाखले देण्याचा हा जो कार्यक्रम सुरू आहे महाराष्ट्रामध्ये याला आमचा विरोध आहे. म्हणून ही जी शिंदे समिती आहे, शिंदे समितीला असा कुठलाही प्रकारचा असा अधिकार नाही आहे. घटनात्मकदृष्ट्या जो समाज मागासलेला आहे त्याच्या बाबतीत नोंदी शोधायच्या आणि नोंदी शोधून हे करायचा हे सुद्धा घटनेमध्ये कुठे लिहिलेलं नाही आहे. कारण स्वतंत्र देशामध्ये 2 कालेलकर कमिशन, मंडल कमिशन असे कमिशन नेमलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून कुठल्या जाती मागासलेल्या आहेत, कुठल्या मागासल्या नाहीत ह्याचा सर्वेक्षण झालेलं आहे. आणि आता किती वेळा सर्वेक्षण करणार आहे हा? आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलंय की मराठा समाज मागासला नाही आहे. म्हणून आता तरी मराठा नेते यापूर्वी सांगितलेलं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो पोपट आहे तो पोपट मेलेला आहे. आता EWS आहे ते घ्या किंवा वाढवून घ्या किंवा अधिकचं घ्या, हा एकमेव मार्ग जो आहे तो या ठिकाणी जर केला तर माझ्या मते या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा हा जो संघर्ष सुरू आहे हा कायम थांबला जाईल. आता हे जे सांगतात की 32% जे आहे, आमची संख्या 32%. बरं ठीक आहे, त्या 32%मध्ये कोण कोण आहे? त्या 32%मध्ये कुणबी मराठा आहे, मराठा कुणबी आहे, लेवा पाटील आहे, लेवा पाटीदार आहे आणि मराठा असं मिळून ते 32% आहे. आणि मग त्याच्यामध्ये हे जर मायनस केले किंवा वजा केले तर मराठा समाज संख्या राहते किती आणि त्यांना आरक्षण आता घेत आहेत किती? म्हणजे चारी बाजूने सरकार त्यांच्या बाजूने आहे आणि सरकार जे ओबीसीला ते मराठा समाज याला तयार आहे. असं असताना कुठेतरी एक सामोपचाराची भूमिका जी आहे ती सगळ्यांनी या महाराष्ट्रात घेणं आवश्यक आहे. आणि जर सरकारनं जर ह्या अशा प्रकारे जर सरसकट मराठा समाजाला कुणबी नोंदी करून जर ओबीसीमध्ये घालण्याचा जर प्रयत्न केला तर मग मात्र ओबीसीला रस्त्यावरची लढाई करण्याशिवाय पर्याय राहणार नाहीये. छगन भुजबळांची भेट घेतली, आरपारच्या लढाईत दिसतात छगन भुजबळ. हो, भुजबळ साहेबांची भूमिका आम्ही ऑलरेडी समर्थन केलेलं आहे.
ते सुद्धा मंत्रिमंडळामध्ये एकमेव ओबीसीचा मंत्री आहे, जो मंत्रिमंडळामध्ये आमच्यासाठी लढतो आहे. आणि अशा प्रकारे त्यांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम सुद्धा सरकारमध्येच काही मंत्री करत आहेत. म्हणजे इतर मराठा समाज करत आहेत, पण आता मंत्रिमंडळातले सुद्धा सहकारी टार्गेट करत आहेत. छगन भुजबळ साहेबांनी काय भूमिका मांडली आहे, जी अजितदादांनी मांडली तीच मांडली, जी मुख्यमंत्र्यांनी मांडली तीच भूमिका मांडली, जी देवेंद्र फडणवीसांनी मागितली तीच मांडलेली आहे. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका जी आहे छगन भुजबळ साहेबांनी मांडली. पण त्या छगन भुजबळ साहेबांना टार्गेट करा असं काय विषय मला समजत नाही. मंडळ आयोगच्या वेळी पण त्यांना टार्गेट केलं होतं, त्यांनी त्यावेळी शिवसेना सोडली होती. मग आता देखील हे महायुती सोडतील असं तुम्हाला वाटतंय? भुजबळ साहेबांनी तेव्हापासून ज्यावेळी मंडळ आयोगाच्या शिफारशी महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासाठी काही त्या काळामध्ये काही पक्षांनी विरोध केला होता आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून भुजबळ साहेबांनी त्यावेळी पक्षत्यागसुद्धा केला होता या ओबीसीसाठी. आणि अशा प्रकारे अनेक वर्षानुवर्षे अगदी भातावर पण आले तरीसुद्धा ते ओबीसीची बाजू लढत आहेत. तर त्यांनी काही चुकीचे त्यांचा कार्यक्रम नसताना सुद्धा त्यांना टार्गेट केलं जाते. म्हणून आम्ही भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा आहोत, ते सरकारमध्ये असोत किंवा नसोत. आणि आमचे नेते म्हणून आता आम्ही त्यांना सोडणार नाही. आणि जे कोणी आमच्या विरोधात भूमिका घेतील त्यांना समजा आम्ही आता इतके धनदानगे नाही की रस्त्यावरची लढाई, लाठ्याकट्ट्याची लढाई आम्ही करणार नाही आहे, परंतु मतपेढीची लढाई मात्र आहे, ती मात्र हा ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही. जर हे अशाच प्रकारे आमचं आरक्षण जर लुटलं गेलं तर मात्र 24च्या निवडणुकीमध्ये मात्र सरकारला, कुठलेही सरकार असू दे, त्याला धडा शिकवल्याशिवाय ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही. 60% ओबीसी समाज वोट बँक आहे महाराष्ट्रामध्ये, याला कुणी कमी लेखू नये. आम्ही संघटित आहे असं कुणी समजू नये. आता आमचे रस्त्याद्वारे सुरू होणार आहे. आता आमच्या नोव्हेंबरमध्ये 2 मोठे मेळावे आम्ही लाखांचे मेळावे घेत आहे. आणि डिसेंबरमध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही महामोर्चा आम्ही काढू आणि आम्ही दाखवू आम्ही कोण आहे. हम भी किसी से कम नहीं है. बावका साहब बोलो ना. बावका साहब हिंदी में बताइए कि मराठा आरक्षण को लेकर ओबीसी समाज की आपकी आप नेताओं की क्या भूमिका रहेगी और किस तरीके से सरकार जो कदम उठा रही है इसको लेकर क्या आपका कहना है? देखिए, ऐसा है कि महाराष्ट्र में जो मराठा समाज का ये जो आंदोलन चल रहा है वो एक अलग रास्ते पे जा रहा है. ओबीसी के नेताओं के घर, उनके मालमत्ता, प्रॉपर्टी, होटल, रेस्टोरेंट को टारगेट किया जा रहा है, उनको जला दिया जा रहा है, गाड़ियां तोड़ रहे हैं. ये इस तरह का आंदोलन जो है ये महाराष्ट्र ने कभी देखा नहीं है. ये ओबीसी समाज 450 375 छोटे छोटे गरीब समाज है, तेली, माली, साड़ी, कुश्ती, कुमार, वोडार, ये गाँव गाड़ी के जो गरीब लोग हैं इनका आरक्षण है, धनगर समाज है. और ऐसा आरक्षण में ये बड़ा प्रस्थापित मराठा समाज है जो बलबूते पर वो ओबीसी में आरक्षण चाहिए इस तरह से मांग कर रहा है. इसका हमें विरोध है. और हमारी एक ही उनको दरखास्त है, सरकार से भी है, मराठा समाज नेताओं से भी है कि आप बैकवर्ड नहीं है. सुप्रीम कोर्ट ने आपको बैकवर्ड नहीं है ऐसा मान लिया है. और ये इसके पहले जितने भी आयोग जो गठित किए, बैकवर्ड आयोग, उन्होंने भी कहा कि मराठा समाज जो है बैकवर्ड नहीं है. इसके बावजूद भी हम बैकवर्ड नहीं है तो भी हम ओबीसी में हम बैकडोर से हम एंट्री करेंगे और हम ओबीसी का आरक्षण लेके रहेंगे. ये भूमिका जो है गलत है. उनका 50% के ऊपर का जो ईडब्ल्यूएस आरक्षण है, 10% में से अभी 8.5% आरक्षण उनको मिल रहा है. इसके बावजूद भी अगर उनको और ज़्यादा चाहिए तो उनको 10% का जो है ऊपर बढ़ा के और भी ज़्यादा ले सकते हैं, या तो अलग से आरक्षण ले सकते हैं. बट ये रह गया बाजू में, नहीं हमें ओबीसी विशेष चाहिए, हमें जो भी आरक्षण ओबीसी में चाहिए. ये क्यों, किस लिए? ये जो गरीब समाज है इनका जो सूखी रोटी है, रोजी रोटी है, वो छीन के लेने में क्या आपको मजा आ रहा है, समझ में नहीं आ रहा है. तो आप अलग से आरक्षण ले लीजिए, हम आपके साथ में रहेंगे. लेकिन किसी भी सूरत में ये कुणबी समाज का सरसकट मराठा समाज को कुणबी समाज का सर्टिफिकेट देके ओबीसी में लाने के लिए पूरा महाराष्ट्र के ओबीसी समाज का विरोध है. सरकार कह रही कि किसी को ओबीसी का आरक्षण को धक्का न लगाते हुए, किसी को छेड़छाड़ न करते हुए हम आरक्षण दे रहे हैं. आपको लगता है कि किसी को धक्का न लगाते हुए, किसी को हाथ न लगाते हुए आरक्षण दिया जा रहा है? नहीं, गलत है. क्योंकि अभी जो शिंदे समिति जो है, शिंदे समिति की व्याप्ति जो है वो उन्हें पूरा महाराष्ट्र में कर दिया है. निजाम का जो ये था वो हमने मान्य कर लिया. 2.25 करोड़ रिकॉर्ड तपासने के बाद में उनको 11,000 पुरावे मिल चुके हैं. और अभी कहते हैं कि सरसकट पूरा महाराष्ट्र में हम ये करेंगे. और पूरा स्कूल के मुख्याध्यापक के, कलेक्टर के माध्यम से उनको सूचना जा रहा है कि ये जो जूना पुराने जो रिकॉर्ड है उसके सामने, मराठा के सामने आप कुणबी लिखो. इस तरह का जो चल रहा है इससे तो सारा पूरा मराठा समाज इस
कुनबी में आ जाएगा, ओबीसी में आ जाएगा, फिर ओबीसी का आरक्षण कहाँ रहेगा? ये छोटी छोटी जमात कहाँ जाएंगे? हमारे बाल बच्चों का क्या हालत हो गया महाराष्ट्र में? तो इसलिए हमारा ये सरकार के इस निर्णय का जो है कि शिंदे समिति पूरा महाराष्ट्र में पूरा मराठा समाज का कुटुंबीकरण करेंगे, इसका हमें विरोध है। और सरकार ने ये आदेश तो पीछे नहीं लिया तो हम कोर्ट की लड़ाई जो है हम उसको चैलेंज करेंगे। प्रकाश जी, जिस तरीके से मराठों ने अपना शक्ति प्रदर्शन किया, अलग अलग मोर्चे निकाले और जरंगे पाटिल लगातार अनशन पर हैं, आप लोग क्या प्लानिंग कर रहे हैं सरकार को, क्योंकि सरकार लगातार कह रही है शक्ति उनके पास है? देखिए, सरकार ने हमें आश्वासित किया था कि हम किसी भी सूरत में हम ओबीसी के आरक्षण धक्का नहीं लगने देंगे। हमने उनका विश्वास किया है और इसलिए हम चुप बैठे। हमारा जो आंदोलन चल रहा था हमने वापस ले लिया है और अभी ये जो अभी चल रहा है इससे हम पूरा हमारा ओबीसी समाज भयभीत हो चुका है, पूरा डिस्टर्ब हो चुका है कि ये क्या चल रहा है, बैकडोर से ये सब चल रहा है। तो इसलिए हमारा उसको विरोध है और सरकार से हमारी विनती है कि आप इसको तुरंत आप इसको समाप्त कीजिए। ये जो भी चल रहा है महाराष्ट्र में, स्ट्रिक्ट भूमिका लेके आप भूमिका स्पष्ट कीजिए कि आप ओबीसी के आरक्षण धक्का नहीं लगने देंगे। हम कल देवेंद्र फडणवीस को मिले हैं, उन्होंने कल स्पष्ट किया है कि हमारी तो भूमिका यही है कि ओबीसी को हम धक्का नहीं लगने देंगे। आज हम मुख्यमंत्री महोदय से मिलने जा रहे हैं, उनकी भी भूमिका भी हम समझ लेंगे और आगे का निर्णय जो है वो आगे का निर्णय हम लेंगे। 17 तारीख को जो एक मोर्चा निकालने की तैयारी साहब ने की है, उसको कैसे देख रहे हैं? देखिए, ऐसा है कि दिवाली तक हम चुप बैठेंगे। दिवाली के बाद में 17 तारीख को हमारा जो अंबड़ में जो है बड़ा मोर्चा की हम तैयारी किया है। उसके बाद में 26 तारीख को 26 नवंबर को हिंगोली में लाखों के तादाद में ओबीसी की रैली जो है, ईदगाह रैली हम ले रहे हैं, जिसमें जगन भुजबल जो है उसका नेतृत्व कर रहे हैं और महाराष्ट्र के सभी ओबीसी नेता जो नाना पटोले जी हैं, बावनकुळे जी है, मुस्लिम समाज के सब नेता हमारे साथ में हैं। जितने ओबीसी के नेता हैं सब नेतागण एक व्यासपीठ पे आके ये ओबीसी समाज को आश्वासित करेंगे कि ये महाराष्ट्र में ओबीसी समाज जो है, ओबीसी समाज के पीछे सारी ताकत जो है वो नेताओं की है। शेंडगे साहब, आपने महाराष्ट्र के बाहर के भी नेताओं को न्योता दिया है क्या, जो ओबीसी समाज का नेतृत्व करते, किनको बुलाया है? हमने महाराष्ट्र के बाहर जो तेजस्वी यादव है उनको न्योता दिया है और कर्नाटक के मुख्यमंत्री जो है जो ओबीसी है उनको भी हमने बुलाया है, सिद्धरामैया जी को। इस तरह से महाराष्ट्र का ओबीसी जो है वो पूरा देश के ओबीसी के साथ में जुड़ाने का जो है वो हमारा प्रयास है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।